दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कॅनडाहून आलेल्या एका प्रवाशाच्या बॅगची तपासणी केली असता एक अनपेक्षित गोष्ट बाहेर आली. सुरक्षा अधिकाऱ्यांनी जेव्हा प्रवाशाची बॅग तपासणी सुरू केली तेव्हा त्यात काहीतरी तीक्ष्ण वस्तू हाताला लागली. अधिकाऱ्यांनी अधिक तपासणी केली असता त्यात एका मगरीच्या पिलाची कवटी सापडली. ही कवटी बघून अधिकारीही बुचकळ्यात पडले. संबंधित व्यक्तीला अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले असून त्याचे नाव जाहीर केलेले नाही. 32 वर्षीय हा युवक कॅनडाहून आलाय. त्याच्याकडे असलेल्या बॅगेत एका क्रीमी रंगाच्या कपड्यामध्ये मगरीच्या पिलाची कवटी गुंडाळली होती. जवळपास 777 ग्रॅम एवढे वजन या कवटीचे आहे. वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. याबाबत कस्टम अधिकाऱ्यांनी एक्सवर माहिती दिली आहे. कस्टम अधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की भारतात संरक्षित असणाऱ्या मगरीची कवटी आहे. भारतीय वन्यजीव कायद्याचा भंग केल्याचा व कस्टम कायद्याचा भंग केल्याचा ठपका संबंधित युवकावर ठेवला आहे. संरक्षित असलेल्या प्राण्यांच्या वयाची तस्करी करणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून आता याबाबत कस्टम ऑफिस व वन्यजीव कार्यालय या दोन्हीच्या संयुक्त रीतीने कारवाई केली जाणार आहे. ही मगरीची कवटी आता वन्यजीव कार्यालयाकडे हस्तांतरित करण्यात आली असून त्याची आता तपासणी केली जाणार आहे. भारतामध्ये 2011 ते 20च्या दरम्यान विमानतळावरून वन्यजीवाच्या अवयवाची तस्करी होण्याच्या 141 घटना उघडकीस आल्या. यामध्ये जवळपास 146 प्रकारच्या वन्यजीवांची तस्करी करण्याचा प्रयत्न झाला होता. कासव, साप, पाली आदींचा यात समावेश आहे.